पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे. विजयजी नमस्कार. नमस्कार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये धक्कादायक बातमी समोर येते. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेचे आपण जिल्हाध्यक्ष आहात. रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, काय कारण आहे? म्हणजे रविकांत तुपकर हे खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. आम्ही म्हणजे शेतकरी संघटनेत जेव्हापासून आलो तेव्हापासून रविकांत तुपकर हे आमच्या नेते म्हणून मार्गदर्शक म्हणून काम करत होते. परंतु मागील 2-3 वर्षापासून थोडे समज झालेले, दोघांमध्ये थोडाफार दुरावा आला होता. बऱ्याच वेळा काही म्हणजे साहेबांनी वैयक्तिक यांच्यामध्ये कुठेही स्पष्ट आलेलं नव्हतं, परंतु काही कार्यकर्त्यांच्या गैरसमजामुळे किंवा अनेक कार्यकर्त्यांनी दोघांच्या मध्ये थोडा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला गेला होता. बऱ्याच वेळा मिटवण्याचा प्रयत्न झाला. आता लोकसभेच्या वेळेस राजू शेट्टी साहेबांच्याकडून बुलढाण्याची जागा रविकांत तुपकर जाहीर केली होती, परंतु तेथील काही स्थानिकचे काही कार्यकर्ते असतील की त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी रविभवन पक्षाला उडवण्यासाठी प्रवृत्त केले गेले. आम्ही त्या ठिकाणी रविभवनच्या प्रचारासाठी गेलो होतो. आम्हाला रस्त्यांचाही आदेश होता की बाबा आपण महाविकास आघाडी व महायुतीचा असाही प्रचार न करता स्वाभिमानी संघटनेचे बुलढाणा, परभणी, सांगली आणि हातकणंगले असे 4 ठिकाणी उमेदवार आहेत. त्या ठिकाणी प्रचार साहेबांच्या आदेशानेच आम्ही ठिकाणी प्रचाराला गेलो होतो. बुलढाण्याला कार्यकर्त्यांनी मला वाटत होतं रविभाऊ त्या ठिकाणी येतील, रविभाऊ आले नाहीत. खरं तर आमच्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे, रविभाऊच्या हकालपट्टी झाली. परंतु रविभाऊंचं संघटनेतलं योगदान आम्ही नाकारू शकत नाहीत. त्यांचं काम खूप सांगण्यासाठी त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवलेले आहेत. परंतु शेवटी संघटनेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहे नियम आहे आणि शिस्तबद्ध चालणारी संघटना आहे. आम्ही कार्यकारिणीमध्ये ठराव केलेले, नियम केलेले असतात, त्याच्यानुसार चालणारी संघटना आहे आणि संघटनेपेक्षा कोणताही व्यक्ती मोठा नाही हेच आजच्या निर्णयातून राजू शेट्टी साहेब दाखवून दिलेलं आहे. ही हकालपट्टी केल्याने कुठेतरी आपल्या संघटनेला धोका पोहोचलाय का, किंवा काही अडचणी येऊ शकतात का भविष्यात आपल्या संघटना बांधणीमध्ये? नाही, नक्कीच संघटनेची ताकद कमी होणार आहे. कारण आपण बघितलं मागच्या 5 वर्षापूर्वीची संघटना बऱ्याच 10 वर्षामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या पासून अनेक कार्य, खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा राजू शेट्टी साहेब हे अनेक कार्यकर्ते तयार करणारे, अनेक नेते तयार करण्याची एक फॅक्टरी आहे. आपण मागच्या 10 वर्षापासून बघितलं तर अनेक नेते याच्यामध्ये तयार झाले, चळवळीत काम केलं, आपलं नाव तयार केलं आणि जेव्हा ते नाव मोठं झालं, लोकांमध्ये वलय निर्माण झालं, तेव्हा ते शेतकरी संघटना अभिमानी सोडून बाहेर गेले. असे अनेक उदाहरण आपल्यासमोर आहेत. त्याच्यामध्ये सदापतांचं नाव असू शकतं, देवेंद्र भोयांचं नाव असू शकतं आणि आज रविकांत तुपकरांचं असू शकतं. रविकांत तुपकर जरी स्वतः संघटना सोडून गेले नसतील तरी पण 100% आज त्यांच्या उणीव आम्हाला भासणार आहे. त्यांची गरज संघटनेला होती, त्यांचं काही मोठं होतं. नक्कीच ते नेते आहे, त्याच्याबद्दल आमच्यात मनात कुठली शंका नाही. आम्हाला आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की कुठेतरी रविभाऊ परत संघटनेत मिसळतील, येतील, संघटने जे शिष्टमंडळ आहे ते सामावून घेतील. परंतु मागच्या बऱ्याच गोष्ट कुठेच होण्यासाठीचे प्रयत्न झाले नाहीत किंवा जे झाले ते प्रयत्न तोकडे पडले दोघांच्याकडून पण. म्हणजे संघटनेचे शिष्टमंडळ जे होतं, मागच्या शिष्टपालन समिती होती, त्यांच्यासमोर होणी यायला पाहिजे ते नाही आले. जे अनेक कारणाच्या मध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत किंवा रविभाऊंची पुढची भूमिका जी काय असेल ते त्यांनी 24 तारखेला जाहीर करतील. आणि त्यांची कुठली भूमिका असेल तर आम्ही सोलापूर जिल्ह्यातले जे कार्यकर्ते आहेत ते राजू शेट्टी साहेबांशी एकनिष्ठ आहोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणूनच काम करत राहणार आहोत. नक्की. ओके. आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. बोला. हा, तर मला सांगा की रविकांत तुमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे राजू शेट्टी यांच्या आदेशाने. काय आहे ते नेमकं प्रकरण? नाही, राजू शेट्टी साहेब यांच्या आदेशाने हकालपट्टी केली हे खरं आहे, पण हे प्रकरण असं आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये साहेबच निर्णय घेऊन हकालपट्टी करतात असं काय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सर्व कार्यकर्त्यांचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं विचार घेतलं जातं आणि विचार विनिमय बैठक, मग त्या बैठकीमध्ये निर्णय राजू शेट्टी साहेब घेतात आणि त्यानुसार हे वारंवार बैठकी ह्याच्या झालेल्या आहेत. त्या परत विषय म्हणजे रविकांत तुपकर साहेबांचा. रविकांत तुपकर साहेबांनी गेली 3 ते 4 वर्ष झालं
ऊस परिषदेला यायचं बंद केलंय आणि या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटने पक्षावर न लढा रविकांत तुपकर साहेबांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून त्यांनी निवडणूक लढवली. परत त्याच्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोर कमिटी मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये त्यांना आमंत्रण देण्यात आलं तरी देखील त्यांनी त्या आमंत्रणाचा काय विचार केला नाही किंवा मिटिंगला येण्याचा काय विचार केला नाही. आणि त्यामुळं आज पुण्यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकमध्ये असा निर्णय घेण्यात आला की आतापर्यंत ज्यांनी स्वाभिमानीचं म्हणजे काम गेल्या 2 ते 3 वर्षापासून केलेलं आहे केलं नाही अशा सर्व लोकांना हकालपट्टी करण्याचा विषय होता. पण त्यात विचार केला तर कोणच स्वाभिमानीपासून दूर गेलेलं नाही. फक्त रविकांत तुपकर साहेब हे स्वाभिमानीपासून थोडं दूर गेलेत. वारंवार मिटिंगला गैरहजर राहणं, पक्ष सृष्टीचा किंवा जी कमिटी असते आमची शेतकरी संघटनेची त्या कमिटीचा आदेश न पाळणं हे केल्यामुळे त्यांची साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि साहेबांनी हकालपट्टी केली. तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल. आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.